कसली तयारी चालू आहे? कुठे जायचं आपल्याला? रामशेष किल्ल्यावर. हो. नमस्कार, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी केशव आणि अश्विनी आम्ही जातोय आमच्या नाशिकच्या पहिल्या वहिल्या ट्रेकला जोडीने रामशेजला मी 5 वेळा जाऊन आलेलो. हा माझा 6वा ट्रेक आहे. आशूला मला तिथे घेऊन जायची खूप हौस आहे. आजचा पूर्ण व्लॉग हा आमचा रामशेजचा ट्रेक असेल. तयारी झालेली आहे. चहा घेतलाय थर्मस मध्ये. अजून काय काय घेतलंय? भाजी पोळी खिचडी. हिला सांगितलं ट्रेकला फक्त एक शर्ट पॅन्ट आणि मोबाईल लागतो. तिने सहल केलेली आहे. बघू ट्रेक कसा होतो ते. सिमसोन एका ग्रामीण भागातून वय वर्ष 21 आणि चालू कॉलेजमध्ये लग्न झाल्यामुळे आपल्या नवीन मैत्रिणीसोबत रामशेजला जाणं ही खूप वेगळीच गोष्ट होती. आणि माझी मैत्रीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी बाई, ती म्हणजे नेहाताई. शहरात आल्यानंतर त्याच माझ्या आई, बहीण, मैत्रीण सर्व काही बनल्या आणि त्यांच्यापासून खूप काही शिकले. हॅलो आशू, हाऊस यू फीलिंग? कशी वाटते तुला? एकदम छान. पहिल्यांदा फॅमिली ट्रिप. आम्ही नाशिकला आल्यानंतर पहिल्यांदा चालू. यस. भेटू तुम्हाला रामशेजच्या पायथ्याखाली. बाय. असा आमचा रामशेजकडे जाण्याचा प्रवास चालू झाला. खूप काही आनंद होता, खूप काही जल्लोष होता. कारण का पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्यासोबत ट्रेकवर जाणार होती आणि मुलांसोबत राहण्याचा प्रसंग किंवा आनंद हा वेगळाच असतो. मी आईवडिलांना सोडून काही जास्त वेळ कुठे बाहेर राहिलेली नव्हती. मेन म्हणजे घरचा माहोल थोडा कडक असल्यामुळे बाहेर फिरणं आणि ट्रेकला जाणे ह्या गोष्टी मला माहितीच नव्हत्या. पहिल्यांदा नवऱ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणीसोबत, दादांसोबत बाहेर जाणं हे माझ्यासाठी खूप नवलच होतं. आणि ती गोष्ट जेव्हा मी गेली ना, अक्षरशः मला डोंगर, किल्ले, गड ह्या गोष्टी खूप आवडतात आणि सैरावैरा धावायला लागली. माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा आणि खूप वेगळाच दिवस होता हा दिवस. मी इमॅजिन केला की मला मनातल्या मनात हसू पण येतं आणि खूप आनंद होतो. मी साऱ्या गोष्टी दुःखाच्या विसरूनच जाते. सो तुम्ही पण बघा पुढे नेक्स्ट काय काय होतं. आणि जेव्हा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, म्हणजे ट्रेक करणं असू दे, निसर्गात फिरणं असू दे, वनभोजन असू दे, त्याच गोष्टी पण जर नवऱ्याला आवडत असतील आणि त्यांना पण दोघांचे आवडीनिवडी या सारख्याच असतील ना, तर 36 गुण जमले ते समजायला काही हरकतच नाही बरं का. आपण पोहोचलो रामशेजच्या अर्ध्या भागाला. हा माझा 7वा चक्कर आहे. रामशेज बद्दल अश्विनी तुम्हाला थोडी माहिती सांगेल. तिला रामशेज या गडाला रामशेज नाव का पडलंय हे माहिती आहे? श्रीरामांची झोपण्याची जागा म्हणजे ही रामशेज, रामशय्या अशी म्हणून ओळखली जाते. आणि ते जेव्हा वनवासाला आले तेव्हा ते पंचवटीत न राहता इथं रामशेजला राहायचे. यस. असं नाही. हा असंच आम्ही गप्पा करत करत जवळपास सर्व काही डोंगर चढतच गेलो होतो. आणि अचानक असा घोटाळा झाला की माझ्याकडून पाण्याच्या बॉटल या गाडीतच राहिल्या. आणि नवऱ्याला माहिती की हिला चक्कर आले म्हणजे पाणी पप्या पाण्याची बाटली नाही आणली. त्या दिवशी अहोंनी त्यांचं प्रेम सिद्ध करून दाखवलं. ते डायरेक्टली वरून परत पूर्ण रिटर्न खाली गेले आणि पाण्याची बॉटल घेऊन वरती आले. लोचा झाला होता. आशू पाण्याची बाटली विसरली होती. मला वाटलं की खूप अर्जंट आहे म्हणून मी पूर्ण गड खाली परत होतो. आता परत वरती जातोय. पाण्याच्या बाटल्या गाडीमध्ये होत्या. तुला चक्कर आल्यावर खूप वाईट परिस्थिती होती तिथे. मला रेस्ट घ्यायची नव्हती. रामशेजवरून जो खालचा परिसर होता तो पाहण्याचा हा वेगळाच आनंद होता. सर्वीकडे डोंगर, निसर्ग, टोटल शेती, कौलारू घरं दिसत होते आणि पूर्ण धुक्क होतं. वरून पाऊस चालू होता झिमझिम. पण अहो झालं काय, अचानकच पाऊस वाढला आणि मोबाईल फोन ठेवण्यासाठी बॅग करत होते. पण मी हुशार सर्व तयारी करूनच गेली होती. खूप छान. माझा पहिला ट्रेक झाला रामशेजला. आणि मी 10वीला असताना गेली होती एका किल्ल्यावरती. तो म्हणजे आपला कोणता मांगेतुंगीच्या किल्ल्यावरती गेली होती. त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आली रामशेजला. एकदम छान वाटतंय. ढग आपल्यावरती आणि निसर्ग एकदम छान आहे. नक्की आता आम्ही 4 पावसाळ्याच्या 4 महिन्यात नाही एकदा तरी इथे राहू. आता तर आम्हाला कळालं की एकदम छान वातावरण आहे. महिन्यातून एकदा तरी आमचं चक्कर होणारच आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या. खूप छान वातावरण, पण ढग आणि पूर्ण निसर्ग इथं पाहायला भेटतो आपल्याला. आणि एसीची पण हवा असे नसेल जी डोंगरावरती येते वरती. खोल इकडं मागे
असं पाण्यात जाऊन जायचं, झेपता नाही येत ना? नाही 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 तिकडून नाही. हाय, आज अशी जन्नत मध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, रामशेष किल्ला, आजूबाजूचा निसर्ग आणि मध्यभागी वसलेलं आपली भव्य दिव्य अशी शिवाजी महाराजांची मूर्ती, जिच्या समोर नतमस्तक झाल्यानंतर वाटतं की रामशेष किल्ला चढूनही आलं तरी आपण पावनच झालो. आणि हा प्रसंग खूपच भारी. इथून शिवाजी महाराजांच्या सैन्याला 7 वर्ष रसद पुरवली गेली. इथून फक्त 1-2 माणसं चढू शकतील. इथून पोचवलं जायचं. हा कडा हळूहळू रामशेषच्या चोर दरवाजाजवळ आम्ही आता आलेलो आहे. आता आम्ही ते पाहून आलेलो आहे. नेहाताईंनी आज सगळ्यात जबरदस्त सीन होता. त्यांनी सगळ्यात अवघड म्हणजे एवढं अवघड काम केलं. यस 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 स्वर केल्यासारखं वाटतंय मला. यस काहीतरी गडावर आल्यासारखं वाटतंय ना. आणि आपलं जे मेन वाक्य आहे ते बोलूया आपण. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, काय चोर दरवाजा. एकदम ओके. ओके मध्ये हाय. तिथं ह्या डोंगरावर साईड बरं का. त्या डोंगर हा इथं वरती साईड डायरेक्ट हा वरती एकदम मोठ्या छत आहेत. इथून दिसतात. गडावरती येण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, जर आपण चढलो, हा आयुष्यात कसं कधी आणि कुठेच मी चढलेली नाही. क्या बात आहे. तुम्हाला सांगितलं काय, बालाजी वगैरे सगळे एकीकडे आणि आपल्या सोबतची एकीकडे. हे म्हणजे निसर्ग असे आपण अनुभव खरंच खूप आणि वेगळा आहे. नाशिकच्या एवढं जवळ आहे. एकदम सर्व नॅचरल. एक छोटस सुद्धा पोल्युशन नाही, सर्व नॅचरल. आपण डायरेक्ट ढगांमध्येच डायरेक्ट. आता चढून तर आलोय. इथून खालून जसं त्या डोंगरावर धुकं दिसतंय ना, तसं खालच्या लोकांना आपण दिसतो. ओके हा एकदम. अश्विनी, माझा आजचा प्रवास खूप छान झालेला आहे. यस. आणि मेन म्हणजे मिस्टरांसोबत आता कुठे? मी माझ्या ते म्हणजे माझे मिस्टर जे आहेत, मिस्टर केडी, तर ते काय गड किल्ले चढत राहतात. त्यांना ट्रेकिंग खूप आवडते आणि त्यांना हौस आहे. आणि जिथे जातील तिथे कॉन्फिडेंटली कुठे पण चढतील, कुठे पण फिरतील. पण मला तशी आज मला कॉन्फिडन्सच नव्हता की मी कुठे चढू शकेल काय. मी सकाळी घरून निघताना थोडस हे करत होती की म्हटलं माझे पाय दुखतील किंवा काय होईल. पण माझे पाय न दुखता मला नस काही होता. मी आज वरती पण चढून आले, खूप एन्जॉय करते आणि खूप काही म्हणजे पाहिलं आणि फर्स्ट टाइम दृश्य पाहायला भेटलं. सो हॅपी. सो हॅपी. असा हॅपीनेस कुठेच नाही जो निसर्गात भेटतो तो. आणि मग काय, कुठेही गेलं तर आपली शिदोरी आपल्यासोबत ठेवावीच लागते. तशी माझी शिदोरी मी घेऊन गेलेली होती. यस. सकाळी अशी तयारी करत होती. तिला म्हटलं तुला चहा आवडतो, म्हटलं ताईंकडे थर्मास आहे का चेक कर. आपला आमचा पहिला जोडीने ट्रेक आहे. रामशेषला 5 ते 6 वेळेस आलेलो होतो. वाटायचं की लाईफ पार्टनर जेव्हा असेल तेव्हा या किल्ल्याचं सौंदर्य त्यांना दाखव. इच्छा ज्याला म्हणतो आपण, पूर्ण झालेली आहे. इच्छा म्हणजे चांगलीच इच्छा आहे. रामशेषचं पहिलं इम्प्रेशन तिच्यावर खूप मस्त पडलं. मस्त एक्सपिरियन्स होतो. आणि अशी धावते ती, अशी धावते ती. तिथं आता तुम्हाला बी तिला भीती वाटते खूप. माझा तर जीव घाबरून जातो. इतकी कड्यावरती जाते, एवढी कड्यावरती जाते शूट करण्यासाठी. हाय हाय. प्रत्येक गड किल्ल्याचा एक फेमस असा व्ह्यू असतो. रामशेषचा व्ह्यू म्हणजे हे रामकुंड किंवा हे कुंड पाण्याने पूर्ण भरलेलं असतं आणि तिथे बसल्यावरती खूप भारी वाटतं. लक्ष्मी कुठे आहे? अशू आपली यांना पाहून कोणाची आठवण झाली? लक्ष्मीची. यास. लक्ष्मी कोण होती? माझी बकरी. यास. तिची तिचं नाव मी लक्ष्मी ठेवलं होतं. पांढऱ्या रंगाची एकदम छान बकरी होती. वारली बिचारी. मी जाताना सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सुद्धा घेऊन गेलेली होती. मग काय, फिरल्यावरती गडाच्या एका साईडला थोडी हिरवा पाठ निसर्ग, एका साईडला मस्त पशु पक्षी फिरत होते, बकऱ्या एका साईडला चरत होत्या आणि आम्ही आमची भाकरी सोडली. तिघाचार्यांनी मस्त जेवण केले आणि 1-2 तास बसून गप्पा केल्या. आपण इतके भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्म घेतलाय आणि महाराष्ट्रात अशा खूप साऱ्या गड किल्ले निरनिराळ्या गोष्टी आहेत की ते आपण दर आठवड्याला बघितल्या ना तरी संपणार नाहीत. आणि आम्हाला डोंगरावरती खंडेराव महाराज भेटले. त्यांना माझा उरलेला डबा मी खाऊ घातला. आणि मेन म्हणजे आपण गड किल्ल्यांवरती जातो आणि खूप सारी घाण करून येतो. हे खूप चुकीचं आहे. आपल्याला भेटलेलं वैभव, स्वर्ग याची सर्वांनी कदर केली पाहिजे आणि त्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. दरवाजा लावून घ्या. जय
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हा गडाचा मेन दरवाजा, तो बघून खरंच त्या काळातली आठवणच झाली. आपण पुस्तकात वाचलेल्या गोष्टी ह्या खरोखर बघणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारे आमचा रामशेजचा ट्रेक झालेला आहे. ज्ञाताई कसं वाटला? एकदम फॅन्टॅस्टिक. यस, घरी गेल्यानंतर खूप शांत झोप लागणार आहे. यस यस यस. कसं वाटलं अशू? दुखापत पण भर पडली. खूप छान. आणि शेवटी आता बारिश. यस. अप्पू, हाऊस द जॉय? आता पाऊस पण आलेला आहे आपल्या याच्यामध्ये डोंगर. रस्त्यान कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट ट्रेक मे बी अंजनेरी राहू शकतो. करू आपण सोबतच. आमचा व्हिडिओ नक्कीच बघा, लाईक करा, follow करा. सबस्क्राईब करा, आणि शेअर सुद्धा करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. त्या दिवसाच्या काही सुंदर अशा आठवणी.